नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये मी तुमच्याकरता घेऊन आलेले एक लाडू. हे आपलं 200 ग्रॅम पनीर आहे. हे आता आपण पूर्ण बारीक मिक्स करून घेऊया. हे मिक्सरमध्ये करायचं नाही आहे. हे आपलं छान बारीक झालेलं आहे. हे मी घरी केलेला पनीर होतं. तुम्ही आयतं पण यूज करू शकता. हे आता आपलं छान बारीक झालेलं आहे. आपण मिक्स करून घेऊया. हे पनीर टाकून घेऊया. पण आपण ह्याच्यामध्ये अगोदर मिक्स करून घेऊया. हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे गॅसवर ठेवू. आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे. ते आता सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली चिटकायची शक्यता आहे. ज्यांना दूध रडवायचं नाही आहे किंवा इन्स्टंट करायचं आहे तर 2 वाट्या मिल्क पावडर, साखर तेवढी घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे. विरघळली पण आहे आणि ती बाजूलाही सुटायला लागलेली आहे. त्यामध्ये आपल्याला अशा ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे. 1 वाटी गच्च भरून खोबरं आहे. आता दोन्ही एकत्र शिजवून घ्यायचं आहे. हे मी घरी केलेलं बारीक खोबरं आहे. तुम्ही आयतं बाजारात भेटतं ते खोबरं आणून टाकलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा तूप टाकून घेऊया. आता हे तूप आपण मिक्स करून घेऊया. मिक्सर ड्रायफ्रूट आहे ते आपल्या आवडीनुसार टाकायचे. ह्याच्यात अजून 1 चमचा तूप टाकायचं आहे. हे पण मिक्स आता टाकलेलं तूप पण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे आता आपलं झालेलं आहे. या अशा प्रकारे हे करायचं आहे. बंद करूया. गरम आहे तर गरममध्ये 1-2 मिनटं हलवून घेते आणि मग एका डिशमध्ये काढूया. हे आता आपण गार होऊन देऊया, म्हणजे आपल्याला ह्याचे लाडू वळता येईल. हे आता आपलं कोमट झालेलं आहे. हाताला तूप लावून घेऊया. फार गार झालेलं नाही आहे, थोडंसं असं गरम आहे. हे जर कुणाला इन्स्टंट करायचे असेल तर कोकोनट, मिल्क पावडर आणि पाणी, साखर एकत्र करून पिठी साखर कालून केले तरी चालतील. अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता इन्स्टंट पाहिजे असेल तर. हे शिजवायला नको, काहीच नको, झटपट होतात. या प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया. हे खोबऱ्याच्या किसमध्ये घोळून घ्यायचे आहेत. ह्याच्यावर असे बदाम लावून घेऊ. आता रक्षाबंधन आलेले आहे, त्याकरता नवीन एक स्वीट डिश आपण बनवलेली आहे. करून पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. जर दूध रडवायचा कंटाळा आला तर मिल्क पावडरने सुद्धा हे तुम्ही करू शकता.